स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला आज पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टाने दोघे आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. या दरम्यान तपास अधिकारी यांनी कोर्टासमोर महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोपी विशाल गवळी यांनी त्यांच्या मोबाईल फोन बुलढाणा येथील एका लॉज मॅनेजरला 5,000 रुपये मध्ये विकला असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे. ज्या बॅगेत मृतदेह बाबगाव परिसरात टाकले होते ती बॅग अजूनही सापडलेली नाही. पोलिसांनी दिली कोर्टाला माहिती. पोलिसांनी 3 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने दोन्ही आरोपींचं न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मी ॲडव्होकेट नीरज कुमार फिर्यादीतर्फे आणि माझे सिनियर ॲडव्होकेट संजय मिश्राजी आम्ही दोघे त्या ठिकाणी फिर्यादीतर्फे कोर्टात हजर होतो. त्या ठिकाणी जो आरोपी नंबर 1 आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतो आहे या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता. परंतु पोलिसांनी पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत MCR केलेला आहे. ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशनमध्ये आरोपी नंबर 1नी सांगितलं की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता. परंतु आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी 5,000 रुपयामध्ये विकलेला आहे. ते त्या लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे. ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन IDs वगैरे असतील, मेल्स वगैरे असतील, त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. त्याचबरोबर जे CDR पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का, अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का, त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे. त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं होंडा शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे.